एक असं कम्प्युटर जे एकाच वेळी लाखो प्रश्नांची उत्तर देऊ शकतं. एक असं मशीन जे आजच्या सगळ्यात पॉवरफुल सुपर कम्प्युटरला सुद्धा मागे टाकेल. एक असं टेक्नॉलॉजी जे आपल्या जगाला पूर्ण बदलून टाकेल. हे सायन्स फिक्शन नाही, हे रिॲलिटी होतं आहे आत्ता या क्षणाला, आणि त्याला म्हणतात क्वांटम कम्प्युटिंग. नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक असं क्वांटम कम्प्युटिंग म्हणजे नक्की काय असतं. 2. सुपर कम्प्युटर आणि क्वांटम कम्प्युटिंगमध्ये फरक काय. 3. जगाला क्वांटम कम्प्युटिंग कुठपर्यंत पोचलं आहे. आणि 4. हे टेक्नॉलॉजी आलं तर आपल्या जगात काय बदल होऊ शकतात. तयार आहात ना? चला सुरू करूया. क्वांटम कम्प्युटिंग समजायला आधी आपल्याला समजायला हवं आत्ता जे कम्प्युटर्स ते वापरतात ते काय काम करतात. आत्ता सगळेच कम्प्युटर्स, मग तो तुमचा लॅपटॉप असो, स्मार्टफोन असो किंवा डाटा सेंटरमधला सर्व्हर असो, ते सगळे काम करतात बायनरी लँग्वेजमध्ये. म्हणजे काय, या कम्प्युटरला फक्त 2च गोष्टी कळतात, 0 आणि 1. याला आपण बिट म्हणतो. प्रत्येक माहिती, प्रत्येक कॅल्क्युलेशन, प्रत्येक इमेज, प्रत्येक व्हिडिओ, हे सगळं या 0 आणि 1च्या कॉम्बिनेशनमध्ये स्टोअर असतं आणि प्रोसेस होतं. जसं लाईट स्विच ऑन ऑफ, त्याप्रमाणे क्लासिक कम्प्युटरचा बिट असतो 0 आणि 1. आता हे काम करतं. आत्तापर्यंत खूप छान काम केलं. तुम्ही प्रत्येक यूट्यूबवर व्हिडिओ बघतोय, व्हॉट्सॲप करतोय, गुगलवर सर्च करतोय, हे सगळं याच टेक्नॉलॉजीमुळे शक्य आहे. पण एक मर्यादा आहे. काही प्रॉब्लेम असतात, इतक्या कॉम्प्लेक्स, इतक्या मोठ्या की या क्लासिक बिट्सने त्यांचं कधीच सॉल्व्ह होणार नाही. लाखो वर्ष लागतील. आणि इथेच येतं क्वांटम कम्प्युटिंग. क्वांटम कम्प्युटिंग अशी टेक्नॉलॉजी आहे जी क्वांटम मेकॅनिक्सच्या नियमांचा वापर करून कॅल्क्युलेशन करते. आता क्वांटम मेकॅनिक्स म्हणजे काय, थोडक्यात सांगायचं तर हे फिजिक्सचं ते क्षेत्र आहे जे ॲटॉम आणि सब ॲटॉमिक पार्टिकल्सचे वर्तन स्टडी करतं. पार्टिकलचं वर्तन आपल्या नॉर्मल जगापेक्षा खूपच वेगळं आणि विचित्र असतं. क्लासिक कम्प्युटरमध्ये आपण बिट्सचा वापर करतो, क्वांटम कम्प्युटरमध्ये आपण क्यूबिटचा वापर करतो. आता क्यूबिट म्हणजे काय, क्लासिक बिट फक्त 0 आणि 1 असू शकतं, पण क्यूबिट हा एकाच वेळी 0 आणि 1 दोन्ही असू शकतो. यालाच म्हणतात सुपरपोजिशन. एक स्पिनिंग कॉईन बघा, जोपर्यंत फिरत आहे ती एकाच वेळी हेड पण आहे आणि टेल्स पण आहे. जेव्हा ती थांबते तेव्हा ती 1 होते क्यूबिट. असंच काम करतो क्वांटम कम्प्युटर. जोपर्यंत आपण त्याला मेजर नाही करत तोपर्यंत तो दोन्ही स्टेटमध्ये असतो. याचा फायदा काय, याचा फायदा म्हणजे क्वांटम कम्प्युटर एकाच वेळी अनेक कॅल्क्युलेशन करू शकतो. क्लासिक कम्प्युटरचा एक स्टेप करतो, क्वांटम कम्प्युटर सगळे स्टेप्स एकाच वेळी करतो. दुसरी एक महत्त्वाची कॉन्सेप्ट म्हणजे क्वांटम एंटेगलमेंट. जेव्हा 2 क्यूबिट एकमेकांशी एंटेगल असतात तेव्हा एकाला काय झालं हे दुसऱ्याला लगेच कळतं, ते कितीही दूर असले तरी. आईन्स्टाईन यांनी स्पोकी ॲक्शन डिस्टन्स म्हटलं होतं, कारण हे इतकं अनवेबलेबल वाटतं. तिसरी कॉन्सेप्ट म्हणजे इंटरफेस. क्वांटम कम्प्युटर रॉंग आन्सर कॅन्सल करतो आणि राईट आन्सर ॲम्प्लिफाय करतो, म्हणजेच ॲटोमॅटिकली योग्य उत्तराकडे झुकतो. आणि तिसरा प्रिन्सिपलवर सुपर पोझिशनिंग एंटेगलमेंट इंटरफेस क्वांटम कम्प्युटिंग उभा आहे. आता एक प्रश्न जो सगळ्यांच्या मनात येतो, सुपर कम्प्युटर तर आधी खूप पॉवरफुल आहे, मग क्वांटम कम्प्युटिंग वेगळा कसा. चला एक सिंपल कंपॅरिझन करूया. सुपर कम्प्युटर म्हणजे एकच कम्प्युटर नाही तर हजारो लाखो नॉर्मल प्रोसेस एकत्र जोडल्या असतात. खूप मोठ्या प्रमाणात पॅरलल प्रोसेसिंग होते. उदाहरण, जपानचा सुपर कम्प्युटर हा जगातील सगळ्यात पॉवरफुल सुपर कम्प्युटरपैकी एक होता. यात 7.6 मिलियन कोर्स होते आणि हे एका मोठ्या इमारती इतकं स्पेस घेतं आणि प्रचंड इलेक्ट्रिसिटी वापरतं. सुपर कम्प्युटर क्लासिक बिट्सवर चालतो, फक्त खूप जास्त बिट्स, खूप जास्त स्पीड, तो पण क्लासिक रूल फॉलोच करतो. क्वांटम कम्प्युटर हा फंडामेंटली वेगळ्या तत्वावर काम करतो. क्वांटम मेकॅनिक्स वापरतो, क्लासिक रूल फॉलो करत नाही. एक उदाहरण देतो. समजा एक मेज आहे, खूप मोठा, हजारो रस्ते आहे. सुपर कम्प्युटर प्रत्येक रस्ता एक एक करून ट्राय करेल, खूप जलद, पण एकाच वेळी एकच. क्वांटम कम्प्युटर मात्र एकाच वेळी सगळे रस्ते एक्सप्लोर करेल आणि तात्काळ सांगेल कोणता रस्ता बरोबर आहे. आता एका नजरेमध्ये जर तुलना करायची असेल तर पहिला मुद्दा, एक मूलभूत सुपर कम्प्युटरमध्ये बिट 0 1 0 आणि 0 1
तसंच क्वांटम कम्प्युटरमध्ये क्यूबिट 0 आणि 1 एकत्र असतात. दुसरा मुद्दा, काम करण्याची पद्धत. सुपर कम्प्युटर सिक्वेन्शियल, पार्शल, क्लासिकल, क्वांटम कम्प्युटर क्वांटम पॅरलल. तिसरा मुद्दा, टेम्परेचर. सुपर कम्प्युटर रूम टेम्परेचरवर काम करतो. क्वांटम कम्प्युटरला -273 सेल्सिअस जवळपास ॲब्सोल्यूट 0 लागतो. चौथा मुद्दा, कुठे उपयुक्त. सुपर कम्प्युटर जनरल कॅल्क्युलेशन, सिम्युलेशनसाठी. क्वांटम कम्प्युटर क्रिप्टोग्राफी, ड्रग्स डिस्कवरी आणि ऑप्टिमायझेशनसाठी. पाचवा मुद्दा, एरर. सुपर कम्प्युटर खूप रिलायबल आहे. क्वांटम कम्प्युटर आता खूप एरर प्रॉन्स आहे. महत्त्वाचं, क्वांटम कम्प्युटर हा सुपर कम्प्युटर रिप्लेस करणार नाही. तो एक सप्लिमेंट आहे. स्पेसिफिक प्रॉब्लेमसाठी जे काम सुपर कम्प्युटर करू शकत नाही ते क्वांटम कम्प्युटर करेल. जसं कॅल्क्युलेशन आपल्यावर आल्यावर आपण मेंटल मॅथ बंद करत नाही, तसंच क्वांटम कम्प्युटर आल्यावर क्लासिक कम्प्युटर्स बंद होणार नाही. सध्या जगामध्ये क्वांटम कम्प्युटिंग कुठवर आलं आहे हे आपण पाहूया. आता बघूया कुठपर्यंत पोहोचलं आणि हे किती एक्साइटिंग गोष्ट आहे. IBM. प्रथमदर्शनी IBM ही क्वांटम कम्प्युटिंगमध्ये सगळ्यात पुढे आहे. त्यांनी IBM क्वांटम नावाचं प्लॅटफॉर्म तयार केलं आहे, ज्यावर तुम्ही ऑनलाईन क्वांटम कम्प्युटर वापरू शकता. हे खरं आहे. IBMने 2023मध्ये 1121 क्युबिटचा कॉन्डोर प्रोसेस लॉन्च केला. त्याचा रोडमॅप आहे 2025पर्यंत 1000 क्युबिट्सपर्यंत पोचायचं. गुगल 2019मध्ये गुगलने ऐतिहासिक घोषणा केली. त्यांचा सिंकमोर क्वांटम प्रोसेसने एका कॅल्क्युलेशनमध्ये 200 सेकंड्समध्येच केली. तीच कॅल्क्युलेशन करायला सगळ्यात पॉवरफुल सुपर कम्प्युटरला 10,000 वर्ष लागली असती. याला म्हणतात क्वांटम सुप्रमसी. क्वांटम कम्प्युटरने क्लासिक कम्प्युटरला पहिल्यांदा मागे टाकलं. चायना. शांत पण वेगवान. चायना या फील्डमध्ये खूप मोठी गुंतवणूक करत आहे. त्यांनी झुझँग नावाचा क्वांटम कम्प्युटर बनवला आहे, जो फोटॉन्स वापरतो. सॅटेलाइट बेस्ड क्वांटम कम्युनिकेशनमध्ये आधीच पुढे आहेत. मायक्रोसॉफ्ट. टोपोलॉजिकल क्युबिट्स. मायक्रोसॉफ्ट एका वेगळ्याच ॲप्रोचवर काम करतो आहे. टोपोलॉजिकल क्युबिट्स हे सध्याच्या क्युबिट्सपेक्षा जास्त स्टेबल असतात, ज्यामुळे एरर्स कमी होतात. स्टार्टअप आणि इन्व्हेस्टमेंट. IonQ, रिगिट, D-Wave अशा अनेक स्टार्टअप क्वांटम कम्प्युटिंगमध्ये काम करत आहेत. 2023मध्ये क्वांटम कम्प्युटिंग इंडस्ट्रीमध्ये 2.35 बिलियनपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट झाली. भारतात काय करतो आहे? भारत पण मागे नाही. नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत भारत सरकारने 2023 ते 2031 या कालावधीत 6,003 करोड रुपये क्वांटम टेक्नॉलॉजीसाठी मंजूर केले आहे. यामध्येच IIT मद्रास, IISc बँगलोर, TIFR मुंबई या संस्था क्वांटम कम्प्युटिंगमध्ये रिसर्चमध्ये काम करत आहेत. भारत 2031पर्यंत इंटरमिडिएट स्केल क्वांटम कम्प्युटर बनवण्याचं टार्गेट ठेवतो. आत्ताची मर्यादा. पण एक हॉनेस्ट बात, आता क्वांटम कम्प्युटर्स खूप फ्रेजाईल आहे. त्यांना जवळपास ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर लागतं. थोडं व्हायब्रेशन, थोडा नॉईस आणि एररही येतात. क्वांटम एरर करेक्शन हे आत्ताचं सगळ्यात मोठं चॅलेंज आहे, पण शास्त्रज्ञ यावर काम करत आहे आणि प्रगती होत आहे. आता क्वांटम कम्प्युटर आलं तर काय होईल? आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आपण ते काय बदल होतील हे आपण जगासमोर ठेवूया. औषध. क्वांटम कम्प्युटर्स मॉलिक्युल्सच्या क्वांटम बिहेवियर सिम्युलेट करू शकतात. म्हणजे नवीन मेडिसिन, वॅक्सिन खूप जलद शोधता येईल. कॅन्सर, अल्झायमर, HIV यावर उपाय शोधणं क्वांटम कम्प्युटिंगमध्ये खूप जलद होऊ शकतं. जे काम आता 10-20 वर्ष घेतं ते काही वर्षात होऊ शकतं. क्रिप्टोकरन्सी आणि क्रिप्टोची सिक्युरिटी. आता आपला इंटरनेट बँकिंग, व्हॉट्सॲप हे सगळं इन्क्रिप्शनवर चालतं. क्वांटम कम्प्यूट आल्यानंतर आत्ताचं इन्क्रिप्शन तोडणं सोपं होईल. पण घाबरू नका, त्यासाठी क्वांटम क्रिप्टोग्राफी पण डेव्हलप होते. क्वांटम की डिस्ट्रीब्युशनमुळे 100% अनब्रेकेबल कम्युनिकेशन शक्य होईल. क्लायमेट चेंजेस आणि एनर्जी. क्वांटम कम्प्युटर्स क्लायमेट मॉडेल खूप ॲक्युरेटली प्रेडिक्ट करू शकतात. नवीन बॅटरी टेक्नॉलॉजी, सोलार सेल्स,
कार्बन कॅप्चर मेथड्स यांच्या शोधात क्वांटम कम्प्युटिंग मोठी भूमिका बजावेल. नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस जी फर्टिलायझेशनसाठी वापरली जाते आणि खूप एनर्जी कन्झ्युम करते, ती क्वांटम सिम्युलेशनने ऑप्टिमाइज होऊ शकते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI आत्ता खूप पॉवरफुल आहे. क्वांटमने AIने आणखी एक्सप्लेनेशनली पॉवरफुल होईल. मशीन लर्निंग अल्गोरिदम्स क्वांटम कम्प्युटिंगवर खूप जलद रन होतील. लॉजिस्टिक आणि ऑप्टिमायझेशन, एअरलाईन्स, सप्लाय चेन, ट्रॅफिक मॅनेजमेंट यात ऑप्टिमायझेशन झालं तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, जे क्लासिक कम्प्युटरला सॉल्व्ह करणं कठीण जातं आहे. क्वांटम कम्प्युटर्स हे तात्काळ सॉल्व्ह करून टाकतील सगळं काही. फायनान्स, स्टॉक मार्केट प्रेडिक्शन, रिस्क ॲनालिसिस, पोर्टफोलिओ ऑप्टिमायझेशन या सगळ्यात क्वांटम ॲडव्हान्टेज मिळेल. बँक आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आधीच क्वांटम अल्गोरिदमचं डेव्हलप करत आहेत. धोके पण आहेत. तर काय धोके आहेत हे आता पुढे पाहूया. क्वांटम कम्प्युटिंगचे फायदे असे आहेत, ते धोके पण आहेत. पहिला, आत्ताचं सगळ्यात पासवर्ड एन्क्रिप्शन तुटू शकतात. यासाठी आत्तापासूनच पोस्ट क्वांटम क्रिप्टोग्राफी डेव्हलप होत आहे. दुसरा धोका, क्वांटम कम्प्युटर ज्याच्याकडे असतील त्यांना प्रचंड पॉवर मिळेल. जिओपॉलिटिकली इम्बॅलन्स होऊ शकतो. तिसरा, नवीन टेक्नॉलॉजी नेहमीच डिस्ट्रप्शन आणते आणि काही जॉब्स बदलतील किंवा जातील. भविष्य काय असणार आहे? तर मंडळी, आपण पाहिलं की क्वांटम कम्प्युटिंग हे केवळ टेक्नॉलॉजी नाही, ते एक रिव्हॉल्युशन आहे, एक प्रेडिगम शिफ्ट आहे. 1940च्या दशकात क्वांटम कम्प्युटर्स आले तेव्हा कोणालाही माहीत नव्हतं की हे तंत्रज्ञान जगाला पूर्णपणे बदलून टाकेल. 1990च्या दशकात इंटरनेट आलं तेव्हा अनेकांना वाटलं की काय उपयोगाचं, आज त्याशिवाय जगणं अशक्य आहे. तसंच क्वांटम कम्प्युटिंग आहे, आत्ता हे लॅबोरेटरीमध्ये आहे, पण येत्या 10-20 वर्षात हे मेनस्ट्रीम होईल. क्वांटम ॲडव्हान्टेजेस मिळेल. क्वांटम कम्प्युटर स्पेसिफिक एरियामध्ये क्लासिक कम्प्युटरपेक्षा क्लिअरली बेटर परफॉर्म करायला लागतील. फॉल्ट टॉलरंट क्वांटम कम्प्युटर्स येतील, एरर्स कमी होतील, क्वांटम इंटरनेट येईल, अनहॅकेबल कम्युनिकेशन होईल आणि मग खरंच जग बदलेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो क्युबिट्स, बिट्स, सुपर कम्प्युटर, सुपरपोजिशनिंग, एंटलगेनमेंट, इंटरफेअर्स, क्वांटम मेकॅनिक्सच्या प्रिन्सिपल्स, हे सगळे आत्तापर्यंत आपण पाहत आलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असे तंत्रज्ञान रंजक विषय आम्ही नेहमी सोप्या मराठीत आणत राहू. कमेंटमध्ये सांगा क्वांटम कम्प्युटिंगबद्दल तुम्हाला आधी माहीत होतं का आणि पुढे कोणत्या टॉपिक्सवर व्हिडिओ हवा आहे हेही तुम्ही सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत उत्सुक राहा, शिकत राहा. जय हिंद.